नमस्कार मित्रांनो, आधीच्या आपण सेशनमध्ये बघितलं की आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये घेण्याची काळजी काय आहे. आज आपण बोलूया की बऱ्याचशा महिला माझ्याकडे येतात आणि मला विचारतात की माझी पाळी अनियमित आहे, तरी मला नैसर्गिक प्रेग्नन्सी राहू शकते का? मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जेव्हा आपण बोलतो की माझी पाळी अनियमित आहे, तर अनियमितता ही किती वेळा आहे हे आपण बघितलं पाहिजे. पण तुमच्या महिन्याच्या महिन्याला पाळी येत असेल, म्हणजे काही स्त्रियांना पाळी ही 28 दिवसांनी येते, काहींना 30 दिवसांनी येते आणि काहींना 34 दिवसांनी येते, ज्याला आपण सव्वा महिना म्हणतो. जर तुमची पाळी ही या त्या प्रत्येक ड्युरेशनला येत असेल, प्रत्येक त्या दिवसानंतर येत असतील, तर तुमच्या दृष्टीने ती पाळी ही नियमितच आहे. कारण का 28 दिवसांनीच पाळी यावी आणि तीच पाळी 28 दिवसांनी जेव्हा पाळी येते, ती पाळी ही नियमित आहे असं म्हणण्यासारखं नाही. कारण का जर तुम्हाला पहिल्यापासून जी पाळी येते, ती जर 30 दिवस किंवा 34 दिवसांनी येत असेल, तर ती तुमच्यासाठी ती नियमित पाळी आहे. चौथी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की जर काही स्त्रियांना पाळी ही गोळ्या घेतल्याशिवाय येत नाही आणि जर गोळ्या घेतल्याशिवाय आपल्याला पाळी येत नसेल किंवा काही मुलींमध्ये जर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, आता त्याला PCOM म्हणतात, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन मॉर्फोलॉजी, असं जर सोनोग्राफीमध्ये लिहिलं असेल किंवा तुम्हाला जर कुठल्या तुमच्या मैत्रिणीने सांगितलं असेल की मला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत. पॉलिसिस्टिक ओव्हरीजमध्ये काय असतं की तुम्हाला जे स्त्रीबीज तयार करण्याची शक्ती असते, ती स्त्रीबीज तयार करण्याची जी युज्युअली ड्युरेशन आहे, की जे ज्या स्त्रीबीज हे 14 दिवसामध्ये बनवायला पाहिजे, ते त्या महिलांमध्ये किंवा त्या मुलींमध्ये ते 14 दिवसामध्ये बनत नाही आणि ते स्त्रीबीज साधारणतः 21व्या दिवशी किंवा 24व्या दिवशी बनतं आणि त्यामुळे तुमचे पाळीचे दिवस पुढे जातात. जर तुम्ही अशा वेळेला अनियमित पाळी जर तुम्हाला असेल, तर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे एक बेसिक सोनोग्राफी करून घेतली पाहिजे. सोनोग्राफीवरती आपल्याला असं कळेल की तुम्हाला मॉर्फोलॉजिकली पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत का किंवा नाही आहेत. मॉर्फोलॉजिकल जर पॉलिसिस्टिक ओव्हरीज असतील, तर काही ब्लड टेस्ट केल्या जातात पाळीच्या दुसऱ्या दिवशी आणि जेणेकरून ते कन्फर्म केलं जातं की तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आहे. आणि जर तसं असेल, तर त्या पद्धतीने आपण फॉलिकल, म्हणजे ज्याला अंड म्हणतो आपण, अंड कसं वाढतं आहे हे जर सोनोग्राफीच्या माध्यमातून, ज्याला फॉलिकल स्टडी म्हणतात, ते जर आपण केलं आणि जेव्हा स्त्रीबीज हे पूर्णपणे परिपक्व झालं आणि मग आपण संबंध ठेवले, तर नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहू शकते. अनियमित पाळी असणं म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकत नाही हे मिथ आहे. कारण का अनियमित पाळी कशामुळे आहे हे जर आपण फाइंड आउट केलं आणि स्त्रीबीज कसं वाढतं हे जर आपण बघितलं आणि व्यवस्थित नैसर्गिक संबंध ठेवले, तर तुम्हाला नैसर्गिकरित्या अपत्य होऊ शकतं. याबद्दलची जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. धन्यवाद.